नमस्कार स्वामी. मी प्रशांत पाटील. मी अंबरनाथचा स्वामी सखा यांच्या सहवासात मी 2000 सालापासून आहे. त्यांनी जेव्हा संन्यास दीक्षा कार्यक्रमाला मी त्यांच्या उपस्थित होतो, तर तेव्हापासून त्यांनी संकल्प केला 84 अमावस्या स्नानाचा. तर त्या 84 अमावस्या स्नानाला कंटिन्यू करणारा मी दुसरा व्यक्ती. पहिले व्यक्ती गणेश चौधरी आणि दुसरा व्यक्ती मी. आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण भारतामध्ये गुवाहाटी, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, उत्तराखंड पूर्ण, हिमाचल प्रदेश पूर्ण, पंजाबचा थोडा काही पट्टा, राजस्थानचा पट्टा आणि आता आम्ही आलोय उदयपूरला. या सर्व अमावस्यामध्ये एवढं लक्षात आलं की त्यांच्या अमावस्या स्नानाला आम्ही जातोय, परंतु आमचं पूर्ण भारत भ्रमण झालं. आम्ही कधी जाणार नव्हतो किंवा जाऊ शकत नव्हतो. आपण साधारण व्यक्ती एकच विचार करतो, एवढ्या दूर जायचं कसं. आम्ही हरिद्वारचा स्वामीजींच्या याच्यामुळे आम्ही 4 वेळा हरिद्वारला जाऊन आलो. त्यानंतर त्यांचं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अमावस्या स्नानाला जाणं म्हणजे भरपूर खर्च आहे. दुसरा विषय असा महत्वाचा सांगायचा की आम्ही जेव्हा प्रवास करत होतो तेव्हा आम्ही लिटरली स्लीपरमध्ये प्रवास करायचो, ट्रेनमध्ये. हळूहळू 2 प्रवास असे केले की जनरलने प्रवास केला. 3-4 अमावस्या आमचं त्यात थोडं ग्रोथ झाली, आम्ही स्लीपरमध्ये प्रवास केला. नंतर स्वामीजी थोडा पट्टा वाढल्यानंतर आम्ही थर्ड एसीने प्रवास करायला सुरुवात केली. ते कसं झालं शक्य ते आम्हाला अजून कळत नाहीये आणि अजूनही ते तागायत चालू आहे. त्यानंतर अनएक्सपेक्टेड म्हणजे आमचा विमानाचा प्रवास झाला. तो एकदा नाही, दोनदा नाही, 4 ते 5 वेळा आम्ही विमानाचा प्रवास केला, जो अशक्य होता आमच्यासाठी. त्यानंतर प्रत्येकाला घरात बसून असं वाटतं की अमावस्या स्नान म्हणजे काय, फक्त जायचं, स्वामीजी स्नान करतील, आपण तीर्थ होता येतं, असं नाहीये. पण तिथं आपण गेल्यानंतर आता उत्तराखंड मधला आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की तिथं अक्षरशः ग्लेशियरचं पाणी आहे. कुठलंही आपल्यासोबत फक्त गोमतीचं तीर्थ असतं. ग्लेशियरच्या पाण्यात तुम्ही हात घातला की तुम्हाला कळतं त्या पाण्याचा थंडावा किती आहे, गारवा किती आहे. या अशा गारव्यामध्ये स्वामीजी स्नान करतात. बरेचदा बरेच स्वामी भक्त येतात. आपण त्यांना सांगतो की स्वामीजींच्या फक्त चरणांवर तुम्ही तीर्थ अर्पण करा. लोकांना त्याचा राग येतो, परंतु जेव्हा ते अमावस्या स्नान झाल्यानंतर ते स्वतः त्याचं अंघोळ करतात किंवा हातपाय धुतात, तेव्हा त्यांना त्याची कळते की नक्की किती ते पाणी गार आहे आणि आपण ते स्वामींच्या याच्यावर केलं. परंतु ते शांतपणे ते सगळं स्वीकार करतात. म्हणजे दुसरा विषय काय की त्यांनी संन्यास घेतल्यानंतर सुद्धा ते आपल्यासाठी अजूनही तेवढंच सहन करून घेत आहेत आपल्याला. तिसरा विषय असा की आता आम्ही आलोय उदयपूरला. उदयपूर इथंही गोमतेश्वर महादेव मंदिर आहे. इथंही पाण्याचा झरा आहे. आजच इथलं टेम्परेचर सकाळी बघितलं तरी 12 पर्यंत टेम्परेचर होतं. अजूनही गारवा आहे. आमच्या बऱ्याच स्वामी भक्तांमध्ये आम्ही स्वेटर घातलेले आहेत किंवा कोणी टोपी घातली आहे. स्वामीजींचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की इथं जे पाणी आहे त्याच पाण्याने मी स्नान करणार. हे मला जास्त बोलता येत नाही, पण त्यातलं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. माझं एक म्हणणं आहे की आपण महिन्यातनं 2 विकेंड असे फॅमिली सोबत करतो, त्यात आपले 4 ते 5 दिवस सहज जातात. दर 2 महिन्यात आपण 1 विकेंड करतो, त्यात 6 दिवस तरी सहज जातात. तेच विकेंड आपण तिथं न घालवता सद्गुरूंच्या सहवासात जर आपण आलात तर काय त्यात चेंज होतो आपल्या स्वतःमध्ये हे आपल्याला स्वतःला कळेल. आमच्या 5 अमावस्या चुकल्यात. माझ्या स्वतःच्या 48 अमावस्यांपैकी 5 अमावस्या चुकल्यात. तर त्यातनं मी काय म्हणजे माझं लेस झाला, काय लॉस झाला हे मला स्वतःला माहितीये. ते मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही. पण तुम्ही जर या अमावस्या स्नानाला जॉईन झालात तर तुम्हाला नक्की यातनं काय मिळालं हे तुम्हाला स्वतःला कळेल. स्वामी.